हॅलो फ्रेंड्स, मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मग आजपासून आपण आपल्या ड्रेस क्लासला सुरुवात करणार आहोत. कारण याआधी खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे की ड्रेस क्लास घ्या. सो फायनली आज आपण ड्रेस क्लासला सुरुवात करणार आहोत. तर बघा, मग ॲक्च्युली मी तुम्हाला आपला आज जो काही ड्रेस क्लास आहे तर त्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे आणि तो म्हणजे ड्रेसवरून मापे कशी घ्यायची. तर बघा, याआधी मी ऑलरेडी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ड्रेससाठी तर याचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही कोणी बघितलेला नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते, ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला आज सांगणार आहे की कस्टमरचा जर का मापाचा ड्रेस असेल तर त्यावरून कशी मापं घ्यायची, मग त्यामध्ये मार्जिन ॲड करायचं का, लुझिंग ॲड करायचं का, कुठे कसं किती ॲड करायचं, तर हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. म्हणजेच आज आपण टॉप आणि पॅन्ट अशी दोन्हींची ड्रेसवरून कशी मापं घ्यायची आणि ती कशी कशी लिहायची तर हे सगळं आपण अतिशय सविस्तर बघणार आहोत. मी तुम्हाला हे सर्व अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कुठल्याही कस्टमरच्या कुठल्याही साईजचा जर ड्रेस असेल तर त्यावरून मापे कशी घ्यायची हे सहजच लक्षात येईल, ठीक आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा क्लासला सुरुवात करूयात. आणि हा क्लासचा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहजच लक्षात येईल की कशा पद्धतीने ड्रेसवरून मापे घ्यावी आणि ड्रेसची कटिंग कशी केली गेली पाहिजे हे सगळं सविस्तरच, ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली ड्रेसवरून मापं घेणे. तर हा जो काही ड्रेस आहे तर ह्या ड्रेसवरून आपण आज मापं घेणार आहोत. म्हणजेच आपण शिकणार आहोत की कस्टमरचा जर का मापाचा ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीने त्याच्यावरून मापं घेतली पाहिजे. तर बघा, सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हे सांगते की ड्रेससाठी आपल्याला कुठली कुठली मापं लागतात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ड्रेसवरून आपण कुठली मापं घ्यायची. म्हणजे ड्रेस कटिंगला सुद्धा कुठली मापं लागतात, म्हणजे तुम्ही ड्रेसवरून किंवा बॉडी मेजरमेंट दोन्ही तुमच्या लक्षात यावं यासाठी, ठीक आहे. तर बघा, आता ड्रेस कटिंगसाठी आपल्याला जी काही मापं लागतात तर ती इथे मी बोर्डवर लिहून घेतलेली आहे. तर तुम्ही ही जी काही मापं आहेत तर ही वहीवर लिहून घ्यायची, ठीक आहे. तर बघा, आपल्याला आता ड्रेसच्या कटिंगसाठी लागतं तर ते म्हणजे सगळ्यात आधी मी टॉपचं सांगते. तर उंची, छाती, कमर, त्यानंतर शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, मुंढा, सीट घेर आणि कट उंची, ठीक आहे. तर ही जी काही मापं आहेत तर ही तुम्ही सगळ्यात आधी वहीवर लिहून ठेवायचं आहे आणि मग एक एक माप घेत तिथे वहीत तुम्ही नोट डाऊन करायचं. आता मी इथे बोर्डवर लिहिलं कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये ते लक्षात यावं यासाठी, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला की टॉपची मापं घेणे आणि ती म्हणजे सगळ्यात पहिला जो काही माप घ्यायचा आहे तर ते आहे आपली टॉपची उंची, ठीक आहे. तर बघा, आता मी ॲक्च्युली ही टॉप इथे काही बसत नाही आहे तर हा जो काही बोर्ड आहे ना तर हा 2 मिनिटसाठी मी जरा साईडला ठेवते आणि मग कशा पद्धतीने मापं घ्यायची टॉपवरून तर मी ते तुम्हाला सांगते. तर बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला शोल्डरपासून सरळ खाली जेवढी लेंथ आहे ना तर तेवढी ती मोजून घ्यायची आहे. तर इथे व्हिडिओमध्ये एवढं बसत नाही आहे, पण हे बघा, मी इथे वरती शोल्डरला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर खालीपर्यंत कुठपर्यंत येते तेवढं ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर ते किती झालेलं आहे मग हे बघा, मी पुन्हा तुम्हाला टॉप आता सरळ करून दाखवते. कारण की झालं काय की ह्या टेबलवर तेवढा टॉप आपला बसत नाही आहे आणि तो व्हिडिओमध्ये सुद्धा कवर होत नाही. हे बघा, शोल्डरला टेप ठेवला, आता मी हळूहळू वरती सरकवते टॉप आणि खाली कुठपर्यंत येतं तर ते दाखवते. तर ते किती झालं मग 39, ठीक आहे. अशा पद्धतीने टॉपची जी काही उंची असेल तर ती मोजून घ्यायची आहे. आता हे जे काही 39 आलेलं आहे तर ते मी लगेचच इथे बोर्डवर लिहून घेते. तर तुम्ही सुद्धा ही जी काही मापं आहेत तर ही ॲक्च्युली कुठली मापं लागतात ही वहीत लिहिलेली असेल तर त्याच्या पुढे लगेच मग जेवढी उंची असेल तेवढं लिहायचं. तर मी इथे 39 लिहून घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं मापं घेऊयात. आता पुढची मापं कशी घ्यायची की टॉप सरळ असताना आपल्याला जी मापं घेता येतात तर ती सगळ्यात आधी आपण घेऊ आणि त्यानंतर मग उरलेली टॉप उलटा करून काही माप आपल्याला घ्यावं लागतं, ठीक आहे. तर बघा, आता सरळ टॉप आहे तर सरळ जे पॉसिबल आहेत तर ती मापं घेऊ. तर बघा, आता आपण पुढचं माप घेणार आहोत आणि ते म्हणजे शोल्डर. तर इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आहे बघा आणि शोल्डर जवळजवळ किती 11:30 12पर्यंत वगैरे येतं आहे. तर असं इथून मोजून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण बॉडी मेजरमेंट घेतो तर मग ते बॉडीवरून घ्यायचं असतं आणि ड्रेससाठी पूर्ण शोल्डर शक्यतो आपण मोजून घेतो आणि त्यानंतर त्याचं कसं कॅल्क्युलेशन आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर पूर्ण शोल्डर इथे 11 11.5 येतं आहे आणि जे काही रेडी शोल्डर आहे तर ते फक्त 2 इंचाचं आहे. तर मग कटिंगच्या वेळेस कशा पद्धतीने मार्किंग ॲडजस्ट वगैरे करायचं सो ते मी तुम्हाला पुढे सांगेलच,
ठीक आहे. आता फक्त शोल्डर किती आहे एवढं मोजून आपण तिथे ते लिहून घेऊयात. तर बघा मग ॲक्च्युली आता कटिंग करताना आपल्याला 5.5 किंवा 6 असं पूर्ण शोल्डर टाकावं लागणार आहे. बट ठीक आहे, मी ते पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगेल. आता फक्त आपण टॉपवरून जेवढी मापं घेतलेली आहे तेवढी इथे लिहून ठेवूयात. तर तुम्ही सुद्धा घेतले टॉपवरून किती लिहून ठेवायचं. तर बघा मी इथे 11 त्याला डिव्हाइड बाय 2 तर ते किती येते 5.5. ठीक आहे. तर मग सध्या तर 5.5 लिहिले. मला असं वाटतं बघू आता कटिंगच्या वेळेस आपलं किती ॲडजस्ट होतं आहे. जर आपल्याला वाटलं की 6 लागते तर आपण 6सुद्धा तिथे टाकू शकतो. म्हणजे गळा रुंदी आणि शोल्डर आपल्या रेडी शोल्डर कसं ॲडजस्ट होतं त्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढचा गळा किती आहे तर तो मोजून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने टेप ठेवल्यावर चेक करायचं. तर आपला पुढचा जो काही गळा आहे तर तो इथे आहे 4 इंचाचा. ठीक आहे. तर चला मग मी लगेचच आता इथे बोर्डवर लिहून घेते 4. तुम्ही सुद्धा जेवढा तुमचा गळा असेल 5, 5.5, 4 जेवढा असेल तेवढा तुम्ही मोजून बरोबर वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता लगेचच आपण मागचा गळा किती आहे तर तो सुद्धा इथे मोजून घेऊयात. तर मला असं वाटतं पुढचा आणि मागचा सेमच आहे बघा इथे. बट ठीक आहे, तर एकदा आपण चेक करून घेऊयात. तर तो सुद्धा किती आहे मग 4च आहे हे बघा ह्या लाईनमध्ये बरोबर. ठीक आहे. तर मग मागचा गळासुद्धा आता मी इथे 4 लिहून घेते. आता त्यानंतर पुढचं जे काही माप आहे तर ते घेऊयात आपण. मला असं वाटतं की आता आपण बाही लांबीसुद्धा टॉप सरळ असतानाच घेऊ शकतो. सो बघा मग या पद्धतीने बाही व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शोल्डरला व्यवस्थित टेप ठेवायचं बघा इथून आणि बाही कुठपर्यंत आहे तेवढं मोजून घ्यायचं. तर इथे बाही आहे आपली 5 इंचाची. ठीक आहे. तर बघा मग मी इथे 5 लिहून घेतलेलं आहे. तर बघा जवळजवळ बरीचशी मापं जी आहेत तर ती आपली घेतली गेलेली आहेत, ती म्हणजे टॉप सरळ असतानाची. त्यानंतर आता आपल्याला टॉप उलटा करून मापं घ्यायची असतात. ठीक आहे. तर कुठली कुठली टॉप उलटा करून घ्यायचा आता जी काही उरलेली आहे ते तर तुम्ही सुद्धा असंच करायचं. सगळ्यात पहिले उंची तुम्ही सरळ मोजू शकतात आणि त्यानंतर टॉप सरळ असताना जी मापं घेणं पॉसिबल आहे तेवढे घ्यायची आणि त्यानंतर मग टॉप उलटा करायचा. आता बघा मी इथे हा जो काही टॉप आहे तर तो उलटा करून घेतलेला आहे आणि आता मग उरलेली मापं आपण घेऊयात. तर सगळ्यात पहिले आता जे काही माप आहे ना तर ते आहे आपलं छातीचं. ठीक आहे. तर व्यवस्थित सरळ टॉप ठेवायचा आहे, गोळा वगैरे होऊ देऊ नका, कारण की त्यावरच आपलं कटिंग फिटिंग सगळं डिपेंड आहे. ठीक आहे. तर बघा जी काही टीप आहे मुंड्यातली तर तिथून टेप ठेवायचा दुसऱ्या पॉईंटपर्यंत. तर ते किती आलं बघा मग इथे 17. ठीक आहे. आता 17 अधिक 17 करायचं आहे कारण की हे निम्म टाकलेलं आहे आपण, म्हणजे ते किती झालं मग 34. ठीक आहे. आता कटिंगच्या वेळेस आपण ते डिव्हाइड बाय 4 करून कटिंग करत असतो तर ते मी पुढे सांगेल. ठीक आहे. त्यानंतर आता इथे कमरेचं मोजून घ्यायचं आहे तर ते किती झालं 15.5 बघा ह्या टीपपासून ह्या टीपपर्यंत 15.5 म्हणजे 15 आणि 15 30 आणि ते हाफ म्हणजे किती झालं 31. ठीक आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला आता कटिंगच्या वेळेस सांगेल की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. आता छाती झाली, कमर झाली, त्यानंतर दंडघेर. तर इथून ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आणि दंडघेर टीपपर्यंत किती येतोय तर तो येतोय 6. 6 हा झाला फिटिंगचा, म्हणजे टोटल पूर्ण दंडघेर किती आहे 12. 6 अधिक 6 12, कारण की हे सुद्धा आपण निम्मट टाकत असतो त्यामुळे. ठीक आहे. आता त्यानंतर मुंडा फिटिंगचा किती आहे तर तो एकदा चेक करूयात. तर तो इथे बघा ॲक्च्युली 7.5 पावणे 8 वगैरे येतोय. ठीक आहे. तर मी इथे 7.5 पावणे 8 लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पुढचं जे आहे तर ते आहे सीड घेर. तर बघा जिथून कट आहे ना तर तिथे आपण सीड घेर टाकत असतो. तर ह्या कटपासून बरोबर प्रॉपर बाहेर काढायचा, इथे टेप ठेवायचा तर दुसऱ्या कटपर्यंत एकदम स्ट्रेट हे बघा या पद्धतीने. ठीक आहे. तर ते किती येते 18.5. 18 आणि अर्धा इंच पुढे आहे. आता 18.5 तर हे झालं फक्त निम्म. 18.5 अधिक 18.5 असं केलं की पूर्ण सीड घेर इथे येईल, म्हणजे 18 आणि 18 36 वरची हाफ म्हणजे किती झालं ते पूर्ण 37. ठीक आहे. तर इथे मी 37 लिहून घेतलेलं आहे. डिवाइड बाय केलं की ते बरोबर 18.5 होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कट उंची म्हणजे शोल्डरपासून कट जिथे मारलेला आहे तर त्याची उंची किती आहे. तर बघा शोल्डरला मी टेप ठेवलेला आहे आणि त्यानंतर तिथून खाली आपल्याला कटच्या बरोबर लाईनमध्ये मोजून घ्यायचं. तर ते किती आहे 20. तर आपली जी काही या टॉपची कट उंची आहे तर ती 20 आहे. बऱ्याचदा ती 19 सुद्धा असू शकतात. तर ते आपल्या म्हणजे आपल्या किंवा कस्टमरच्या उंचीवर सुद्धा डिपेंड असतं. 19, 19.5, 20 असापर्यंत असू शकतं. ठीक आहे. तर याची 20 आहे. तर बघा मग जेवढी काही आपली टॉपची मापं घ्यायची होती तर ती आपण इथे घेतलेली आहे आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कुठली कुठली मापं आपल्याला टॉपच्या कटिंगसाठी लागतात. त्याचबरोबर ती कशा पद्धतीने
जो काही मापाचा ड्रेस असतो तर त्याच्यावरून घ्यायचं. तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता टॉपचं झालेलं आहे, तर आता आपल्याला पुढचं जी काही सलवार आहे कस्टमरची मापाची, तर त्यावरून कसं माप घ्यायची तर ते आपण आता पुढे कंटिन्यू करूयात. चला मग आता कस्टमरच्या जी काही मापाची सलवार आहे त्यावरून माप घेऊयात आपण. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कुठली कुठली मापं लागतात तर ते मी तुम्हाला सांगते आणि ती मापं कशी घ्यायची हेही सांगते. तर बघा, आता टॉपवरून मापं घेऊन झाले, तर टॉप मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि आता मी जी काही मापं सांगत आहे तर ती तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची. तर आपल्याला साधी सलवारसाठी मापं लागतात, ती म्हणजे उंची, सीट घेर आणि बॉटम. बस, फक्त या 3 मापापासून आपली सलवार ही रेडी होत असते. ठीक आहे, चला मग आता मी ह्या बोर्ड साईडला ठेवते आणि तुम्ही सुद्धा ही जी काही 3 मापं आहेत तर ती वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने मापाची जी काही सलवार असते त्यावरून मापं घ्यायची तर ही तुमच्या लक्षात येईल. तर बघा, ही जी काही कस्टमरची सलवार आहे तर ती मी इथे ह्या पद्धतीने सरळ करून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे स्टार्टिंगपासून. म्हणजे आपण आता जे काही वरचा नेफा आहे ना तर तो सुद्धा यामध्ये काउंट करणार आहोत. ठीक आहे, नेफापासून डायरेक्ट आपल्याला जी काही सलवारची उंची आहे तर ती मोजून घ्यायची. तर मी सलवार व्यवस्थित सरळ ठेवते कारण की त्याला खूप साऱ्या प्लेट्स वगैरे असतात आणि मग बऱ्याचदा काय होतं की त्या प्लेट्समुळे आपल्या लक्षातच येत नाही की कसं मोजायचं, कारण की ते खेचलं सुद्धा जातं. तर मग म्हणून सरळ ठेवलं, इथे टेप ठेवायचं बघा बरोबर आणि मी हळूहळू आता ती सलवार वरती सरकवते म्हणजे तुमच्या लक्षात यावं कुठपर्यंत कसं मोजायचं आणि मग इथपर्यंत टेप बरोबर ठेवायचं आहे. तर ते किती येते मग 38 येते, 38, 38.5 वगैरे. ठीक आहे, तर तुमच्यासुद्धा जेवढी उंची येत असेल तेवढी मोजून घ्यायची आहे आणि तुम्ही वहीमध्ये तर लिहिलेलंच आहे, तर मग त्याच्या पुढे जेवढी तुमची सलवारची उंची असेल तेवढी तुम्ही लिहून घ्यायची. ठीक आहे, तर बघा मग मी इथे 38.5 लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचं जे काही माप आहे तर ते आहे सीट घेर. आता तो कसा घ्यायचा तर ते मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली सीट घेर आपल्याला घ्यायचा असतो, नेफा कितीचा आहे त्यावर ते डिपेंड असतं. तर बघा, इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आणि मोजून घ्यायचं. तर ते किती आहे इथे 20.5, 20 आणि वरती अर्धा इंच. आता हे फक्त एक पार्ट झालं, हे निम्म आहे, आपल्याला त्याचं डबल करायचं. 20 आणि 20 40 आणि हाफ हाफ म्हणजे 41 झाला. आपण एखादं इंच इथं थोडंसं मार्जिन एक्स्ट्राचं लुझिंग ठेवू शकतो. ठीक आहे, म्हणजे इथे 21 सुद्धा घेऊ शकतो आपण, तुम्हाला वाटत असेल तर अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा. ठीक आहे, तर मी इथे 21 घेते, 21 अधिक 21 ते डबल आहे म्हणून. ठीक आहे, तर मग किती झालं ते 42. मग इथे सीट घेर झाला आपला 42. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, आता उंची झालेली आहे, सीट घेर झालेला आहे. आता आपलं बाकी आहे बॉटम. आता बॉटम कितीचा आहे आणि कसा मोजायचा तर तो मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली ज्या वेळेस आपण ड्रेसवरून मापं घेतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये किती मार्जिन ॲड करायचं हे वेगळं असतं आणि ज्यावेळेस आपण बॉडी मेजरमेंट घेतो तर ते वेगळं असतं. सो ते तुमच्या पुढे लक्षात येईल, पण सध्यापुरता तेवढं लक्षात राहू द्या. तर बघा, इथून बॉटम आपल्याला मोजून घ्यायचा. तर तो किती आहे 6 म्हणजे तो किती झाला टोटल 12. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता पूर्ण जी काही सलवार आहे तर त्याची सुद्धा आपण इथे मापं घेतलेली आहे. सो नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या की जो काही कस्टमरचा मापाचा ड्रेस असतो तर त्यावरून कुर्तीसाठी आणि आपला जो काही सलवार आहे तर त्यासाठी कशा पद्धतीने मापं घ्यावी आणि आता त्यामध्ये किती मार्जिन वगैरे ॲड करायचं तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेलच. पण आजपुरतं एवढं इम्पॉर्टंट होतं की तुम्हाला ड्रेसवरून मापं कशी घ्यायची हे लक्षात यावं, हे जास्त महत्त्वाचं होतं. ठीक आहे, आता इथे सीट घेरमध्ये सुद्धा 2 इंच मार्जिन आपण ॲड केलेलं आहे बघा. तर मी शॉर्टमध्ये सांगते म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. आणि उंचीमध्ये आपण इथे 1.5 इंच मार्जिन ॲड केलं कारण की 1 इंच आपलं बॉटममध्ये जाणार आणि अर्धा इंच आपल्याला नेफाला जॉईन करण्यासाठी लागणार आहे. तर मग उंची टोटल 40 झाली, सीट घेर 44 झालेला आहे कारण की 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर ते कटिंगच्या वेळेस सांगेल की ते 2 इंच आपलं कुठं आणि कसं कवर होतं ते. ठीक आहे, बॉटम तर काही नाही, आपण टाकताना डायरेक्ट 6 टाकणार आहे, थोडंसं मार्जिन ठेवणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग आपण फायनली जो काही कस्टमरचा ड्रेस होता तर त्यावरून कुर्तीच म्हणजे जी काही कुर्ती होती ती आणि साधी सलवार त्याच्यावरून कशी मापं घ्यायची तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे तर तो म्हणजे की ज्यावेळेस आपण ड्रेसवरून मापं घेतो, ड्रेसवरून मापं घेऊन कटिंग करतो
आणि बॉडी मेजरमेंट घेऊन कटिंग करतो, तर ह्या दोन्हींमध्ये मार्जिन लूजिंग वगैरे यामध्ये चेंजेस असतात. सो ते मी तुम्हाला पुढे कटिंगच्या वेळेस सांगेलच, पण हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. फिटिंगला सुद्धा तिथे फरक पडतो. अंगावरून मापं घेतल्यावर कशी फिटिंग टाकायची, किती लूजिंग मार्जिन ॲड करायचं, आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट ड्रेसवरून मापं घेतो तर त्यामध्ये सुद्धा. सो यामध्ये काय आणि कितीचा चेंजेस आहे तर हे मी तुम्हाला पुढे नक्कीच आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर बघा मग फायनली कस्टमरचा जो काही ड्रेस होता मापाचा, तर त्यावरून आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात टॉपसाठी आणि पॅन्टसाठी, तर हे दोन्ही मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. बोर्डवर व्यवस्थित लिहून एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्ही वहीमध्ये कसं लिहायचं हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल, जर का कस्टमरचा मापाचा ड्रेस असेल टॉप आणि पॅन्ट, तर दोन्हींची मापं कशी घ्यायची, तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा क्लास अटेंड करून तुम्हाला ड्रेसवरून मापं घेणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. तर आजचं तुमचं आहे की एवढं तुम्ही करून ठेवायचं आहे. जर तुमचा एखादा ड्रेस असेल तर त्यावरून मापे कशी घ्यायची, तर हे तुम्हाला लक्षात आलेलंच आहे. तर त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत करत तुम्ही ड्रेसवरून मापे घ्यायची आहे आणि लिहून ठेवायचं आहे. आजचं तुमचं एवढं काम आहे, एवढं होमवर्क आहे. ठीक आहे. ते एवढं नक्की करून बघा आणि याच्या पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.